नमस्कार. घरात कोण आहे का? हो आहे. या. मी इंग्लिश मीडियम एज्युकेशन गल्लीबोळ या हायस्कूलमधून आलेली आहे. तुमच्या घरात कोणी लहान आहे का? हो आहे. मग हे जाहिरात आहे शाळेची. ही जाहिरात पहा आणि तुमच्या मुलाला आमच्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला सांगा. हो सासूबाई, ह्या बघा इंग्लिश मीडियममधनं आलेल्या आहेत. काय? इंग्लिश मीडियममधून आले आहेत? महिन्याची फी 1.5 लाख रुपये आहे. बाप रे. ए पोरी, जरा गप्प बस की. दमानं घे जरा. माझ्या नातवाला काय सोन्याचं अंड देणारी कोंबडी बनवतेस की काय? हां, सुनबाई, सांग तिला की तुझी मुलगी कुठे शिकली ती? तुझी भाची कुठे शिकली ती? हो सासूबाई, हो. माझी मुलगी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकली. भाची पण माझी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकली. आज ती अमेरिकेत इंजिनियर आहे. ऐकलास? बघितलास? हो, बघितलं. काय म्हणालीस? मराठी शाळेमध्ये इंग्लिश शिकवत नाहीत? डोकं फिरलं की काय तुझं? मराठी शाळेमध्ये संस्कार मिळतात. तुझ्या एसीच्या शाळेमध्ये संस्काराची रीत नाहीये. गुड मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग आफ्टरनून सर असं बोललं जातं. पण मराठी शाळेमध्ये गुरुजींच्या पायाला हात लावून नमस्कार केला जातो. गुरुजींच्या पायाला हात लावून नमस्कार केला जातो. संस्कार दिले जातात. संध्याकाळी शुभंकरोती घेतली जाते. मग मराठी शाळेत सुद्धा इंग्रजी शिकवलं जातं आणि प्रत्येक मुलावरती लक्ष दिलं जातं. इंग्लिश मीडियमला तसं लक्ष देत नाहीत. इंग्लिशमध्ये लक्ष देत नाहीत. शिकलास शिक, नाही शिकलास नको शिकू. पण मराठी शाळेमध्ये प्रत्येक मुलाच्या जवळ जाऊन शिक्षक स्वतः शिकवतात तिथे आणि मुलाला हुशार करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. रक्ताचं पाणी करतात. समजलं? मग ही तुमची जाहिरात परत घ्या. पण मी माझ्या मुलाला आणि माझ्या मुलीला मराठी शाळेतच शिकवीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठी शाळेत मराठी भाषेचा मला अभिमान आहे.